विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला 25 असे क्वालिटी क्वेश्चन बघायचे आहेत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये देखील आपण नोट डाऊन करून घेऊ शकता. तसेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करा आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली सांगायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? खडकी, सातारा, नाशिक की खडकवासला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खडकी. पुढील प्रश्न, चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? धरण, खनिज, अभयारण्य की थंड हवेचं ठिकाण? अगदी सोपा प्रश्न आहे. चिखलदरा हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर थंड हवेचं ठिकाण. आणि चिखलदरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमच्यासाठी होमवर्क आहे. चिखलदरा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तापी नदी, प्रवरा नदी, कृष्णा नदी की गोदावरी नदी? तर सांगायचं आहे भुईमुगाचं पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. यानंतर पुढील प्रश्न, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? ज्वारी, गहू, बाजरी की कापूस? तर लक्षात घ्या, रेगूर प्रकारची जमीन ही कापसासाठी योग्य असते. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? समशीतोष्ण, विषुववृत्तीय, सुदानी की उष्णकटिबंधीय? तर महाराष्ट्राचा भूप्रदेश हा उष्णकटिबंधीय पट्ट्यात येतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करताय आणि जर आपल्याला प्रश्नसंच हवा असेल तर 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये आपल्याला मिळू शकतं. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. या ठिकाणी 20% डिस्काउंट मिळेल आणि हे जे मटेरियल आहे ते 240 रुपयामध्ये परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे या सर्व डिटेल या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघून झाल्यानंतर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? ग्रॅनाइट, पातालिक, बेसॉल्ट की यापैकी नाही? तर बेसॉल्ट हा जो खडक आहे तो ज्वालामुखी प्रकारचा आहे. पुढील प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? वसंतसागर, शाहूसागर, यशवंतसागर की शिवाजी सागर? तर या धरणाचं जे नाव आहे ते आता बदलण्यात आलं आहे. आधीचं नाव होतं शिवाजी सागर, परंतु याला आता शिवाजी महाराज जलाशय असे नाव देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, पुणे, नाशिक की कोल्हापूर? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. पुढील प्रश्न, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? चेरी ब्लॉझम शॉवर्स, काल बैसाखी, नार्वेस्टर की अमृतसरी? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अमृतसरी असे म्हणतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? कोल्हापूर, पंढरपूर, नाशिक की आळंदी? तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र व गोवा ही राज्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खाडीमुळे जोडली गेली? दाभोळ, वसई, राजापूर की तेरेखोल? लक्षात घ्या, महाराष्ट्र व गोवा ही जी राज्य आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलच्या खाडीमुळे जोडली गेली. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? रायगड, रत्नागिरी, पुणे की नागपूर? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 पुणे हा जो जिल्हा आहे तो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? कोयना, मुळा, भंडारदरा की जायकवाडी? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी. यानंतर पुढील प्रश्न, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? कृष्णा, भीमा, प्रवरा की गोदावरी? तर नांदेड हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता
12 प्रश्न स्पष्टीकरणासह चालू घडामोडींचे आपण घेऊन येत असतो. ते जर व्हिडिओ रेग्युलर बेसिसवर बघितला तर परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल. तर लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. पुढील प्रश्न, पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? थेऊर, सातारा, कोल्हापूर की पुणे? तर पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण जे आहे ते आहे ऑप्शन 4 पुणे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे की रत्नागिरी? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर तो क्रम असणार आहे राजापुरी, दाभोळ, जयगड आणि तेरेखोल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? पाली, रांजणगाव, मोरगाव की गणपतीपुळे? तर लक्षात घ्या, गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी नाही. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात 12ही महिने हिरवी राहणारी जंगल कोठे आढळतात? मराठवाडा, विदर्भ, खानदेश की पश्चिम महाराष्ट्र? तर लक्षात घ्या, 12ही महिने हिरवी असणारी जंगले पश्चिम महाराष्ट्रात आढळतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? उन्हाळा, पावसाळा, मोसमी की हिवाळा? रब्बी पिके कुठे घेतली जातात? तर हिवाळा ऋतूमध्ये घेतली जातात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे? पाऊस कमी पडतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, भौगोलिक रचना की सरकारचे धोरण? योग्य उत्तर आहे भौगोलिक रचनेमुळे महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली? मुंबई, सुरत, कोलकाता की कोइंबतूर? योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न, डॅडश हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर, सोलापूर, जळगाव की अहिल्यानगर? तर सोपा प्रश्न आहे, जळगाव हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? पानझडी, काटेरी, आर्द्र पानझडी की सदाहरित? तर पाऊस जास्त पडतो त्यामुळे त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. पाऊस कमी पडतो तर त्या ठिकाणी पानझडी वने आढळतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत? 1, 2, 3 की 4? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 2 हंगाम आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला एक्झाम अपडेट, एक्झामचं मटेरियल हवं असेल तर तुम्ही आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्याला जॉईन करा, ज्यावर आपण एक्झाम रिलेटेड, एक्झाम डेट असू दे, नवीन जाहिरात असू दे, या सर्व अपडेट त्या ठिकाणी आणत असतो. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जॉईन करा. तसेच आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि हे जे मटेरियल आहे ते तुम्ही आजच परचेस करा. याची किंमत जी आहे ती थोडे दिवस 240 ठेवलेली आहे. 100 विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केल्यानंतर याची किंमत परत 299 आपण करणार आहोत. तर आजच तुम्ही या ठिकाणी परचेस करायचं आहे. थँक्यू.